सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे प्रकार थांबायचं नाव काही घेत नाहीये. इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री 10 वाजेच्या सुमारास एका 70 वर्षीय आजीच्या गळ्यातील 4 लाख रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यानं लांबवल्याचा प्रकार घडलेला आहे. पांडवनगरी परिसरात हा प्रकार घडलाय. मालती भालचंद्र वाणी या 70 वर्षीय आजी दाताच्या दवाखान्यातून घरी परत येत होत्या. परत येत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्यांनी मालती वाणी यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या गळ्यातील 4 तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीनं ओरबाडून पोबारा केला. या घटनेत मालती वाणी यांच्या गळ्याला दुखापत देखील झालेली आहे. त्यांच्यासोबत घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या मुलीला सांगितला. त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संपूर्ण प्रकार पोलिसांना कथन केला. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान या सर्व संदर्भात 70 वर्षीय आजी मालती वाणी यांनी आपबीती कथन केलेले आहे. माझं नाव पूनम येवला, ही माझी आई आहे. काल आईवर एकदम संकट आलं, म्हणजे म्हणून असं, पण काल आई दातांची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे ती हॉस्पिटलला गेलेली होती संध्याकाळी. तर येत असताना रात्री 8:30 पावणे 9च्या दरम्यान 2 जण 2 व्हीलरवर अगदी घरापर्यंत आई आली आणि आमच्या बिल्डिंग समोरच घटना आहे. त्यांनी बाईक अशी आईच्या अंगावर घातली आणि आई त्यांना म्हटली की तुम्ही अशी काय गाडी चालवताय, पण तेवढ्या क्षणार्धात त्यांनी पोत हिसकावून पळून गेले. दोन जण होते बाईकवर. समोरच्याने हेल्मेट घातलेले होते आणि आईला तर गळ्याला मोठी जखम झाली आहे त्या झटापटी दरम्यान. तिने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जुमानलं नाही आणि ते पोत घेऊन एकदम भन्नाट पळून गेले. त्यानंतर माझे मिस्टर आले खाली, म्हणजे खालीच होते ते पार्किंगला. ते त्यांचा पाठलाग करत गेले पण ते इतके पसार झाले की कोणालाच काही त्याचा पत्ताच नाही. याआधी अशा घटना घडल्या? हो, याच्या आधी पण 2-3 घटना घडलेल्या. मालती भालचंद्र अमृतकर वाणी माझं नाव आहे. माझं मी बापू बंगल्यापासून रिक्षात बसले, तिथून सम्राट स्वीट जवळ उतरले आणि तिथून पायी आले इथपर्यंत. तर ते इथं आले, लगेच माझ्या मागे ते 2 जण आले गाडी घेऊन, समोरून गेले माझ्या आणि लगेच असे मी त्यांना म्हणते का रे अशी का गाडी चालवतोय. मग तो असा ओढून लगेच त्यांनी माझ्या गळ्यातली पोत ओढली आणि दोघं गाडीवर बसून पळून गेले. काळे कपडे होते त्यांचे, काळे, एकाचा चॉकलेटी शर्ट, पांढरा रुमाल होता तोंडाला. किती वाजता घटना? पावणे 9, 9:15 झाले. आणि किती साधारणतः वस्तू होती? माझी 4 तोळ्याची पोत होती. किती रुपयाची होती? आज 4 लाखापर्यंत. आजच्या किमतीत 4 लाखापर्यंत. पोलीस ठाण्यात तक्रार केली? हो, केली ना. काल कंप्लेंट दिली पोलिसांना, पण मग आता ते 12-1 वाजला होता आम्हाला तिथे पोलीस स्टेशन मध्ये. पोलिसांनी आज काही नाही, बसलं होतं केलं पण मग ते प्रिंट. शहरात गेल्या काही दिवसापासून सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्यानं होत असून पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.